काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी वाहतूक यांच्या समर्थनात आलेलं आहे, काय सांगणार? स्पेशली हा प्रोटेस्ट सुरू झाला रिलेटेड टू द नीट एक्झाम लीक, तर ते नको व्हायला पाहिजे. कारण की नीट आणि बाकीचे पण म्हणजे जे विद्यार्थी आहेत, इतके लाखो विद्यार्थी आहेत, तर त्यांची म्हणजे जे पण त्यांनी सुसाईड वगैरे केलं, इट इज रिलेटेड टू द नीट पेपर लीक, आणि ते नको व्हायला पाहिजे. एज्युकेशन सिस्टम इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आमचा प्रोटेस्ट सुरू आहे. आणि येस, वी सपोर्ट सोनम वांगचुक सर, कारण ते आमच्या स्टुडंट्स, आमच्या यूथसाठीच इथे प्रोटेस्ट करत आहे. सो आम्हाला असं हीच विनंती आहे सरकारपासून की ते आमची जे मागणी आहे तर ते स्वीकार करावी, आणि हे जे एज्युकेशन सिस्टम आहे त्याला जास्त इम्प्रूव्ह करावं, तेच आम्हाला बोलायचं आहे त्याबद्दल. थँक्यू. मला सांगा, तुमचं जे आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे त्याच्यावर लाठीचार्ज झालेला आहे, सरकार तुमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे लहान लहान स्टुडंट्स आहे, खूप लोक आहेत, तर त्या लोकांनी मला असं लाठीचार्ज नाही केलं पाहिजे. कारण ते स्टुडंट आहे आणि सगळे पीसफुली प्रोटेस्ट करत आहे ना, तर त्या लोकांनी असं मारामारी किंवा असं नाही केलेलं पाहिजे. काय उद्देश असायला पाहिजे या लाठीचार्ज मागे सरकारचा? कदाचित बदनाम करण्याचा, जे पीसफुली प्रोटेस्ट सुरू आहे त्याच्यावर हे लोक काहीतरी चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की स्टुडंट्स काहीतरी पीसफुल प्रोटेस्ट सोडून काहीतरी भलतच याच्याकडे जात आहेत बा, असं काहीतरी दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तुमचं नाव सांगा. वृषाली आंबुलकर. आंदोलन करताय, काय आंदोलनाची पार्श्वभूमी आहे, कशा पद्धतीने तुमचं आंदोलन? आपल्याला ठाऊक असेल की आज संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य जनता सडक्यावर आलेली आहे. सरकारचा सर्वतोपरी विरोध होतो आहे. अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लोक पेटून उठलेली आहेत. आंदोलन होते आहे, सर्वकष आंदोलन होते आहे, गल्ली बोळातून आंदोलन होते आहे. दिल्ली घेरल्या गेली आहे. देश जागोजागी घेरण्याचं काम राज्यामधून सरकारच्या विरोधात होते आहे. हा सरकारने जे काही लोकांच्या विरोधात काम केलं, हे रोजगारांचा प्रश्न असू दे, शेतकऱ्यांचा प्रश्न असू देत, या तरुणाचे भविष्याचे भाग्यविधाते म्हणून ज्या तरुणांकडे आपण पाहतो, त्यांच्या स्पर्धा परीक्षेचे प्रश्न असू देत, नीट असू दे, MPSC असू दे, UPSC असू देत, भ्रष्टाचाराचे विषय असू देत, सर्वतोपरी लोक त्रस्त झालेले आहेत. या देशाचे भविष्याचे कुटुंब प्रमुख आणि भाग्यविधाते म्हणून अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आजचं हे आंदोलन कशा पद्धतीचं असणार आहे, काय नेमकं तुम्ही आंदोलनाचं स्वरूप लोक ठरवतील. हे लोक आंदोलन आहे, जन आंदोलन आहेत, आणि या जन आंदोलनामध्ये आम्ही सर्व सम्मिलित झालेलो आहोत. इथे सर्व पक्षाचे, सर्व समाजाचे, सर्व परिस्थिती भोगलेले, अन्याय अत्याचार सहन केलेले लोक, त्रस्त लोक या आंदोलनामध्ये आहेत. आज तुम्हाला ठाऊक असेल, देशाची संसद घेरण्याचा कार्यक्रम सुरू आहे. अमित शहा आणि पंतप्रधानाला भेट देण्याची वेळ नाही, सत्ता त्यांची मस्ती त्यांनी अंगात आणलेली आहे. अंगात आणलेली मस्ती उतरवण्यासाठी लोक आता सडकेवर आलेली आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.